नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर तुमची आधार सीडिंग म्हणजे डीबीटी लिंक तुम्ही तुमच्या मोबाईलने करत असाल किंवा बँकेत जाऊन करत असाल आणि ती होत नसेल तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम आणि त्यावर तुम्हाला काय काय उपाययोजना कराव्या लागणार आहे यासंबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही तुमची आधार सीडिंग म्हणजे डीबीटी लिंक तुम्ही तुमच्याच मोबाईलने स्वतः करू शकता व तुमची आधार सीडिंग डीबीटी लिंक आहे की नाही हे सुद्धा तुम्ही तुमच्याच मोबाईलने चेक करू शकता। तर ते कसं करायचं आणि ते कसं चेक करायचं या संबंधित सविस्तर माहितीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरच आलेली आहे। तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये वर आय बटनवर किंवा या व्हिडिओच्या शेवटी देऊन देणार आहे। तर ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची आधार सीडिंग स्वतः मोबाईलने करू शकता व आधार सीडिंग आहे की नाही हे सुद्धा चेक करू शकता। तर मित्रांनो, आता तुम्ही तुमची आधार सीडिंग बँकेत जाऊन किंवा मोबाईलने करत असाल आणि ती होत नसेल तर त्यावर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला काय उपाययोजना करावी लागणार आहे या संबंधित सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या, जेणेकरून अशीच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही जर तुमची आधार सीडिंग म्हणजे डीबीटी लिंक तुम्ही तुमच्याच मोबाईलने करत असाल आणि तुम्हाला असं या प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर इथे लिहिलेले आहे फेल्युअर अकाउंट होल्डर नेम इज मिसमॅच सीबीएस। तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल म्हणजेच तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँकेचं नाव हे मॅच होत नाही आहे। म्हणजे तुमच्या आधार कार्डवर आणि तुमच्या बँकेच्या नावामध्ये काहीतरी कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक आहे। म्हणजेच जसं समजा एखादी तुमच्या बँकेच्या नावामध्ये म्हणजेच उदाहरणार्थ जर तुमचं नाव एखादी पवार असेल तर तुमच्या बँकेच्या नावामध्ये PAVAR असं लिहिलेलं असेल आणि तुमच्या आधार कार्डवर PAWAR असं लिहिलेलं असेल। म्हणजे तुमच्या नावामध्ये W आणि V यामध्ये फरक आहे। तर असा मिसमॅच होत असेल त्यामुळे तुमचं आधार सीडिंग हे होत नसेल किंवा आणखी दुसरे काही प्रॉब्लेम असू शकते। तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरचं आणि तुमचं बँकेचं नाव बरोबर आहे की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। आणि तुमचं बरोबर नसेल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरचं किंवा बँकेच्या नावामध्ये सुधारणा करून घ्यायची आहे आणि ते सुधारणा झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा आधार सीडिंग तुमच्या मोबाईलने किंवा बँकेत जाऊन करायची आहे। तर त्यानंतर तुमची आधार सीडिंग हे होऊन जाणार आहे। तर आणखी काही प्रॉब्लेम असणार आहे तर त्या संबंधित माहिती आपण तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच आपण सांगितलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।